नमस्कार. या व्हिडिओत आपण मानवी ग्रंथी व संप्रेरके म्हणजेच मानवी शरीरातील रासायनिक समन्वय नियमन म्हणजेच केमिकल कोऑर्डिनेशन अँड इंटिग्रेशन इन ह्यूमन्स या टॉपिकशी संबंधित मागील वर्षात विचारल्या गेलेल्या प्रश्नांचं विश्लेषण करणार आहोत. आता आपण पहिला प्रश्न बघूयात. हा प्रश्न MPSC 2016 विचारला गेलेला आहे आणि हा प्रश्न आहे, क्षार नियंत्रण हे मानवी शरीरातील महत्त्वाचे कार्य ॲड्रिनल ग्रंथींकडून केले जाते, त्या कोठे विसावलेले असतात आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या सायन्स ऑल इन वन या पुस्तकात आपण ॲड्रिनल ग्रंथी या हेडिंग खाली हा स्पेसिफिक पॅरा दिलेला आहे आणि त्या पॅरा शेजारी ही आकृतीसुद्धा दिलेली आहे. आता आपण इथे स्पष्ट म्हटलेलं आहे की ॲड्रिनल ग्रंथी ज्या असतात, ॲड्रिनल ग्लँड्स ज्या असतात त्या मानवी शरीरात एका जोडीच्या स्वरूपात असून त्यापैकी प्रत्येक ग्रंथी ही किडनीच्या वरच्या भागात स्थित असते. या फिगरमध्ये तुम्ही इन्फॉर्मेशन बघू शकतात आणि सोबतच या चॅप्टरमध्ये आपण प्रमुख अंतःस्रावी ग्रंथी अंतर्गत ॲड्रिनल ग्रंथी दिलेल्या आहेत, त्या किडनीवर स्थिरावलेल्या असतात, किडनीच्या वर स्थित असतात. मानवी उत्सर्जन संस्था या चॅप्टरमध्ये सुद्धा आपण किडनीची जेव्हा ही आकृती दाखवलेली आहे त्यात आपण ॲड्रिनल ग्रंथींचं तिथे ॲड्रिनल ग्रंथी मेन्शन केलेले आहेत. तर ॲड्रिनल ग्रंथी साधारणतः किडनीच्या वर स्थित असतात आणि त्या आपल्या शरीरात Na+ आणि पाणी यांचं पुनःशोषण करून K+ आणि फॉस्फेट आयन यांच्या उत्सर्जनासाठी उत्तेजन देतात आणि इलेक्ट्रोलाइट्सचं नियंत्रण करतात. थोडक्यात ते क्षारांचं नियंत्रण करतात आणि या ॲड्रिनल ग्रंथी किडनीवर स्थित असतात. आता आपण प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न विचारलेला आहे, क्षार नियंत्रण हे मानवी शरीरातील महत्त्वाचे कार्य ॲड्रिनल ग्रंथी करतात, त्या कोठे विसावलेल्या असतात? तर त्या मूत्रपिंडावर विसावलेल्या असतात आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे, खालील संप्रेरकांपैकी कोणते विसंगत आहे? आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकात संप्रेरकांची कार्य करण्याची पद्धती म्हणजे मेकॅनिझम ऑफ हॉर्मोन ॲक्शन्स या हेडिंग अंतर्गत आपण हा स्वतंत्र पॅरा दिलेला आहे आणि त्यात संप्रेरकांचे त्यांच्या रासायनिक स्वरूपानुसार गट दिलेले आहेत. यात पेप्टाईड म्हणजेच पॉलिपेप्टाईड प्रोटीन संप्रेरक आहेत, स्टिरॉइड संप्रेरक आहेत, आयडोथायरोनिन संप्रेरक आहेत ज्याला थायरोक्सिन हार्मोन्स असंही म्हटलं जातं आणि अमिनो ॲसिड्स डेरिव्हेटिव्स पण आहेत. तर हे चारही गट त्यांच्या केमिकल नेचरनुसार हार्मोन्सचे पडत असतात आणि यातल्या पेप्टाईड गटामध्ये इन्सुलिन, ग्लुकॅगॉन, पिच्युटरी हार्मोन्स आणि हायपोथॅलॅमिक हार्मोन्सचा समावेश होतो. तर स्टिरॉइड हार्मोन्समध्ये कॉर्टिसॉल, टेस्टेस्टेरॉन, इस्ट्रॅडिओल आणि प्रोजेस्टेरॉनचा समावेश होतो. आयडोथायरोनिन अंतर्गत थायरॉइड हार्मोनचा समावेश होतो आणि अमायनो ॲसिड डेरिव्हेटिव्स जे असतात ते इपिनेफ्रिन आणि नॉरएपिनेफ्रिन प्रकारचे संप्रेरक असतात. आता आपण प्रश्नाकडे वळूयात. प्रश्नात विसंगत पर्याय विचारलेला आहे. तर इथे ग्लुकोकॉर्टिकॉइड, टेस्टेस्टेरॉन आणि प्रोजेस्टेरॉन ही तिघंही स्टिरॉइड संप्रेरक आहेत. कॉर्टिसॉल म्हणजेच कॉर्टिकॉइड, ग्लुकोकॉर्टिकॉइड हार्मोन्स म्हणजे कॉर्टिसॉल्स. तर स्टिरॉइड संप्रेरकांतर्गत ग्लुकोकॉर्टिकॉइड, टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रॅडिओल आणि प्रोजेस्टेरॉन यांचा समावेश होतो. तर पेप्टाईड हार्मोन अंतर्गत इन्सुलिनचा समावेश होतो. म्हणून इन्सुलिन हे इथे विसंगत असल्यामुळे इथे विसंगत पर्याय हे पर्याय क्रमांक 4 आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 4 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे, नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक कोणते? आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता पिच्युटरी ग्रंथी ही 2 भागात विभागलेली असते, अँटेरियर पिच्युटरी आणि पोस्टेरियर पिच्युटरी. त्यापैकी अँटेरियर पिच्युटरी हा भाग खालील संप्रेरक स्रवतो आणि त्यात GH म्हणजेच ग्रोथ हार्मोन ज्याला सोमॅटोट्रॉपिक हार्मोन्स असंही म्हणतात त्या हार्मोनचा समावेश होतो, प्रोलॅक्टिनचा समावेश होतो, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोनचा समावेश होतो, ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोनचा समावेश होतो, गोनॅडोट्रॉपिक हार्मोन आणि मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन यांचा समावेश होतो. आणि पोस्टेरियर पिच्युटरी अंतर्गत ADH म्हणजे अँटीडायरेटिक हार्मोन आणि बर्थ हार्मोन ज्यालाच ऑक्सिटोसिन किंवा मिल्क इजेक्शन हार्मोन असंही म्हटलं जातं, हे दोघंही हार्मोन पोस्टेरियर पिच्युटरीमार्फत स्रवली जातात. आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारा संप्रेरक कोणता आहे? तर पिच्युटरी ग्रंथीचा पोस्टेरियर भाग हा ADH आणि बर्थ हार्मोन स्रवतो. बर्थ हार्मोनलाच ऑक्सिटोसिन असं म्हटलं जातं, यालाच मिल्क इजेक्शन हार्मोन असंही म्हटलं जातं. हे संप्रेरक बाळाच्या जन्माच्या वेळी गर्भाशयाचं आकुंचन आणि प्रसरण करण्यास मदत करतं. थोडक्यात ते बाळाचा जन्म होण्यासाठी मदत करतं आणि नैसर्गिक प्रसूतीसाठी थोडक्यात ते मदत करतं असं आपल्याला इथे म्हणता येईल. आणि जन्मानंतर मातेच्या स्नायूतून दूध स्रवण्यासाठी सुद्धा ते मदत करत असतं.
आणि यालाच बर्थ हार्मोन असंही म्हणतात, ऑक्सिटोसिनसुद्धा म्हणतात आणि मिल्क इजेक्शन हार्मोन असंही म्हणतात. हे तुम्ही इथे लक्षात ठेवायला हवं. आणि याचेही बर्थ हार्मोनलाच ऑक्सिटोसिन म्हणतात. हे जर तुम्हाला इथे माहिती असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येणार आहे. इथे पर्यायांमध्ये ऑक्सिटोसिन हा पर्याय असल्यामुळे इथे पर्याय क्रमांक 1 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे, मानवी गलगंड म्हणजेच गॉयटर डॅश डॅश याच्याशी संबंधित आहे आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे अन्नातील आयोडीनची कमतरता, दुसरा पर्याय आहे अवटू ग्रंथीचे जास्त वेगाने कार्य होणे, तिसरा पर्याय आहे रक्तामधील आयोडीनचे अतिवेगाने शोषण होणे आणि चौथा पर्याय आहे वरील सर्व. आता आपण आपल्या पुस्तकात थायरॉइड ग्रंथीशी संबंधित विकार या हेडिंग अंतर्गत हा पॅरा दिलेला आहे. यात हायपोथायरॉइडिझम ही कंडिशन थायरॉक्झिनच्या कमतरतेमुळे येते आणि यामुळे काही विकार होतात. ते विकार पुढीलप्रमाणे: क्रिटिनिझम, मायक्झोडेमा, ग्वायटर म्हणजेच गलगंड आणि हाशिमोटो डिसीज. यातला जो गलगंड असतो यालाच इंग्लिशमध्ये ग्वायटर असंही म्हणतात. तो आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो आणि आयोडीनची कमतरता झाल्यास थायरॉइड ग्रंथीला सूज येऊन ती मोठी होते. शरीरात जर आयोडीनची कमतरता असेल तर थायरॉइड ग्रंथीला सूज येते आणि ती मोठी होते आणि असं थायरॉक्झिन संप्रेरकाच्या कमतरतेमुळे सुद्धा होतं किंवा अतिप्रमाणात स्रवल्याने सुद्धा होतं. थोडक्यात थायरॉक्झिन संप्रेरकाच्या इम्बॅलन्समुळे थायरॉइड ग्रंथीला सूज येते आणि ती मोठी होते आणि गलगंड होण्याची शक्यता वाढते. आता आपण प्रश्नाकडे वळूयात. प्रश्नात पर्याय दिलेले आहेत. अन्नातील आयोडीनची कमतरता, तर अन्नात आयोडीनची कमतरता झाली की गलगंड होतो हे आपल्याला माहितीच आहे. दुसरा पर्याय आहे अवटू ग्रंथीचे जास्त वेगाने कार्य होणे, तर अवटू ग्रंथी म्हणजेच थायरॉइड ग्लँड्समध्ये थायरॉक्झिन हार्मोन जास्त प्रमाणात स्रवला गेला तर अवटू ग्रंथींचं कार्य जास्त वेगाने होतं आणि थायरॉक्झिनच्या जास्त स्रवण्याने सुद्धा गलगंड होतो हे आपल्याला माहितीच आहे. तिसरा पर्याय आहे रक्तामधील आयोडीनचे अतिवेगाने शोषण होणे. आता रक्तातील आयोडीनचं अतिवेगाने शोषण झालं तर थायरॉक्झिन संप्रेरक हे अतिप्रमाणात स्रवलं जाईल आणि पुन्हा तीच स्थिती निर्माण होईल आणि गलगंड होण्याची शक्यता पुन्हा वाढेल. थोडक्यात रक्तातील आयोडीनचं अतिवेगाने शोषण होऊन थायरॉक्झिन संप्रेरक वाढेल आणि गलगंड वाढण्याची शक्यता वाढेल. म्हणजे अन्नातील आयोडीनची कमतरता झाली तरी गलगंड होऊ शकतो, अवटू ग्रंथीचं जास्त वेगाने कार्य झालं तरी गलगंड होऊ शकतो आणि रक्तात आयोडीनचं अतिवेगाने शोषण होऊन सुद्धा गलगंड होऊ शकतो. तर या तिघही प्रोसेसेसमध्ये थायरॉक्झिन संप्रेरकाचा इम्बॅलन्स होऊन ग्वायटर होण्याची शक्यता वाढते आणि म्हणून इथे वरील सर्व पर्याय हे योग्य पर्याय आहेत असं आपण म्हणू शकतो. फक्त अन्नातल्या आयोडीनच्या कमतरतेमुळेच गलगंड होतो असं नाही, तर थायरॉक्झिन संप्रेरकाच्या कमी जास्त स्रवण्याने सुद्धा गलगंड होतं हे तुम्ही इथे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून इथे वरील सर्व पर्याय बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संप्रेरके पिट्युटरी ग्रंथीची आहेत आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता अशा प्रश्नांची उत्तरं येण्यासाठी तुम्हाला पिट्युटरी ग्रंथीमार्फत कुठली संप्रेरकं स्रवली जातात हे आधी माहिती असणं आवश्यक आहे. तर पिट्युटरी ग्रंथी ही 2 भागात विभागली जाते, अँटेरियर आणि पोस्टेरियर. अँटेरियर पिट्युटरीमार्फत काही विशिष्ट हार्मोन स्रवली जातात, ते आपण इथे मेन्शन केलेले आहेत: GH, STH, PRL, TSH, GH आणि MSH. आणि पोस्टेरियर पिट्युटरी ग्रंथीमार्फत ADH आणि बर्थ हार्मोन स्रवला जातो, यालाच ऑक्सिटोसिन किंवा मिल्क इजेक्शन हार्मोन असंही म्हटलं जातं. आता आपण प्रश्नाकडे वळूयात. प्रश्नात खाली हे पर्याय दिलेले आहेत, तर त्या प्रत्येक पर्यायाला आपण आता आपल्या पुस्तकात दिलेल्या माहितीवरून तपासून बघणार आहोत. पहिला अ पर्याय आहे TSH. TSH म्हणजेच थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. हा पिट्युटरी ग्रंथीच्या अँटेरियर पार्टमधून स्रवला जातो, म्हणून इथे हा पर्याय योग्य आहे. ब पर्याय आहे STH. STH म्हणजेच ग्रोथ हार्मोन. ग्रोथ हार्मोनलाच सोमॅटोट्रॉपिक हार्मोन असंही म्हटलं जातं आणि हा हार्मोन अँटेरियर पिट्युटरीमार्फत स्रवला जातो आणि म्हणून इथे ब पर्यायसुद्धा बरोबर आहे. ड पर्याय आहे ADH. तर ADH म्हणजेच अँटी डायोरेटिक हार्मोन आणि हा हार्मोन पिट्युटरी ग्रंथीच्या पोस्टेरियर पार्टमधून स्रवला जातो. पिट्युटरी ग्रंथीच्या पोस्टेरियर पार्टमधून ADH आणि BH म्हणजे बर्थ हार्मोन स्रवला जातो. ADH हार्मोन म्हणजेच अँटी डायोरेटिक हार्मोन, ज्यालाच धमनी दाब किंवा व्हेसोप्रेसिन असंही म्हटलं जातं, तो पिट्युटरी ग्रंथीच्या पोस्टेरियर पार्टमधून म्हणजे न्यूरोहायपोपायसिस या भागामार्फत पोस्टेरियर भागामार्फत स्रवला जातो आणि म्हणून इथे पर्याय ड सुद्धा बरोबर आहे. राहिला प्रश्न HCGचा. तर मानवी प्रजनन संस्था या चॅप्टरमध्ये आपण
HCGचा उल्लेख केलेला आहे आणि गर्भवती मातेच्या प्लासंटा म्हणजेच अपरामार्फत हा ह्युमन कोरिओनिक गोनॅडोट्रॉपिन म्हणजेच HCG हा हार्मोन सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा स्रवला जातो आणि त्याचा पिट्युटरी ग्रंथीशी संबंध नाही. तो पिट्युटरी ग्रंथीचा हार्मोन नसल्यामुळे इथे HCG म्हणजेच ह्युमन कोरिओनिक गोनॅडोट्रॉपिन हा इथे विसंगत पर्याय आहे आणि म्हणून HCG हे संप्रेरक पिट्युटरी ग्रंथीचं नाही. म्हणून केवळ अ, ब आणि ड पर्याय योग्य असलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे विच वन ऑफ द फॉलोइंग एंडोक्राइन ग्लँड इज सिच्युएटेड इन द नेक. मानेत असणारी अंतस्रावी ग्रंथी आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता अत्यंत फॅक्च्युअल प्रश्न आहे आणि थायरॉइड ग्रंथी म्हणजेच अवटू ग्रंथी जिला म्हटलं जातं तर थायरॉइड ग्रंथी या हेडिंग अंतर्गत आपण हा पॅरा दिलेला आहे. यात आपण म्हटलेलं आहे की ही सर्वात मोठी अंतस्रावी ग्रंथी आहे आणि ती 2 भागात विभागलेली असते. हे दोघेही भाग स्वरयंत्राच्या पुढील भागात खालील बाजूस मानेत स्थित असतात आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँड म्हणजेच अवटू ग्रंथी ही मानेत स्थित असणारी अंतस्रावी ग्रंथी आहे म्हणून इथे पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे इन ह्युमन बॉडी विच वन ऑफ द फॉलोइंग हार्मोन्स रेग्युलेट्स ब्लड कॅल्शियम अँड फॉस्फेट. म्हणजेच मानवी शरीरात कॅल्शियम व फॉस्फेटचे नियमन करणारे संप्रेरक आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकात परावटू ग्रंथी म्हणजेच पॅराथायरॉइड ग्लँड या हेडिंग अंतर्गतचा हा पॅरा बघा. यात आपण म्हटलं आहे की या 4 वेगवेगळ्या ग्रंथी असून त्या थायरॉइड ग्रंथीच्या मागील बाजूस स्थित असतात आणि त्या पॅराथायरॉइड नावाचा पेप्टाईड हार्मोन स्रवतात. आता हा हार्मोन कॅल्शियम म्हणजे हेच संप्रेरक कॅल्शियम आणि फॉस्फेटचा रक्त आणि ऊतींमध्ये समतोल राखत असतं. तर प्रश्नात विचारलं आहे की शरीरात कॅल्शियम आणि फॉस्फेटचं नियमन करणारं संप्रेरक कोणतं. मानवी शरीरात कॅल्शियम आणि फॉस्फेटचं नियमन पॅराथायरॉइड हार्मोनमुळे होतं आणि हा पॅराथायरॉइड हार्मोन पॅराथायरॉइड ग्रंथींमार्फत स्रवला जातो आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 3 म्हणजे पॅराथायरॉइड हार्मोन हा योग्य असल्यामुळे हा पर्याय इथे बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे ब्लड प्रेशर मे बी इन्क्रीज्ड बाय द एक्सेसिव्ह सिक्रिशन ऑफ म्हणजे डॅश डॅशच्या अतिस्रावामुळे रक्तदाब वाढतो आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकात आपण थायरॉइड ग्रंथीशी संबंधित विकार या हेडिंग अंतर्गत हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम या दोघंही कंडिशन्स दिलेल्या आहेत. हायपोथायरॉइडिझम हा थायरॉक्झिनच्या कमतरतेमुळे होतो आणि हायपरथायरॉइडिझम थायरॉक्झिन संप्रेरकात जास्त स्रवण्यामुळे होतो. हायपोथायरॉइडिझम झाला तर क्रिटिनिझम, मिक्झोडेमा, गलगंड आणि हाशिमोटो डिसीजेस सारखे विकार उद्भवतात. तर हायपरथायरॉइडिझममुळे ग्रेव्ह डिसीज म्हणजे एक्झोप्थॅल्मिक गॉयटर किंवा उच्च रक्तदाब होऊ शकतो. आता उच्च रक्तदाब म्हणजेच हायपरटेन्शन म्हणजेच हाय BP म्हणजेच काय तर सिस्टोलिक रक्तदाब माणसात वाढतो आणि त्यामुळे हृदयाचे ठोकेसुद्धा वाढतात आणि हे कशामुळे होतं तर थायरॉक्झिन संप्रेरकाच्या जास्त स्रवल्यामुळे होतं आणि म्हणून इथे विचारलेलं आहे की डॅश डॅशच्या अतिस्रावामुळे रक्तदाब वाढतो तर थायरॉक्झिन संप्रेरकाच्या जास्त स्रवणामुळे एक्स्ट्रीम सिक्रेशनमुळे रक्तदाब वाढतो आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 1 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे द थायमस ग्लँड प्रोड्युसेस अ हार्मोन कॉल्ड. थायमस ग्रंथीद्वारे तयार होणारे संप्रेरक आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकात थायमस या हेडिंग अंतर्गतचा हा पॅरा बघा. यात आपण म्हटलं आहे की ही ग्रंथी दोघंही फुफ्फुसांच्या मध्यभागी सिच्युएटेड असते. यातून थायमोसिन संप्रेरक स्रवलं जातं जे टी लिम्फोसाइट या शरीरातील संरक्षणाशी संबंधित पेशींचं नियमन, विकास आणि वाढ घडवून आणतं. वयस्कर व्यक्तींमध्ये या ग्रंथी लहान होत जातात आणि म्हणून अशा व्यक्तींमध्ये रोगप्रतिकारक क्षमताही कमी असते. थोडक्यात थायमस ग्लँड ही थायमोसिन संप्रेरक स्रवते आणि थायमोसिन हार्मोन या पर्यायांमध्ये दिलेला आहे आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे विच वन ऑफ द फॉलोइंग ग्लँड्स इज प्रेझेंट बिटवीन द लंग्स आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकात आपण थायमस ग्रंथीच्या खाली हा जो पॅरा दिले आहे त्यात स्पष्ट म्हटलं आहे की ही ग्रंथी दोघंही फुफ्फुसांच्या मध्यभागी सिच्युएटेड असते आणि थायमस ग्लँड ही दोघंही लंग्सच्या मध्ये असल्यामुळे इथे पर्याय क्रमांक 1 हा योग्य पर्याय आहे.